स्वागत आहे आपल्या सर्वांचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर. आज आपण 30 सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व IMP आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत, जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील. चॅनलवर आले आहात, नवीन आहात, लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या. चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते. प्रश्न पहिला. भारतातील कोणत्या राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव यांना रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बिहार. हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ. बिहार राज्यातील गोकुळ जलाशय आणि उदयपूर तलाव या दोन जलाशयांना अनुक्रमे 92 व 93 रामसर स्थळांचा दर्जा देण्यात आला आहे. गोकुळ जलाशयाचे क्षेत्रफळ सुमारे 448 हेक्टर आहे, तर उदयपूर तलावाचे क्षेत्रफळ सुमारे 319 हेक्टर आहे. या दोन स्थळांच्या समावेशामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 93 इतकी झाली आहे. रामसर कराराबद्दल समजून घेऊ. 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर शहरात हा करार झाला, म्हणून याला रामसर करार असे म्हणतात. दरवर्षी 2 फेब्रुवारी हा दिवस जागतिक ओलसर प्रदेश दिन वर्ल्ड वेटलँड्स डे म्हणून साजरा केला जातो. भारताने 1 फेब्रुवारी 1982 रोजी या करारावर स्वाक्षरी करून सदस्यत्व मिळवले. भारतात सप्टेंबर 2025 पर्यंत एकूण रामसर स्थळांची संख्या 93 इतकी झाली आहे, ज्यामुळे तो आशियातील सर्वाधिक आणि जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर जगात सर्वाधिक रामसर स्थळांमध्ये प्रथम स्थान युनायटेड किंगडमचे आहे. UK जवळ 176 रामसर स्थळे आहेत. दुसरे स्थान मेक्सिकोचे आहे आणि तिसरे स्थान भारताचे आहे, एकूण 93 स्थळे. भारताबद्दल जर पाहिलं तर भारताचे पहिले रामसर स्थळ आहे चिल्का सरोवर ओडिशा आणि केवलादेव नॅशनल पार्क राजस्थान. भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ हे सुंदरबन पश्चिम बंगाल आहे, तर सर्वात लहान रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश आहे. भारतात सर्वाधिक रामसर स्थळे हे तामिळनाडू राज्यात आहे. महाराष्ट्राबद्दल जर पाहिलं तर महाराष्ट्रात एकूण 3 रामसर स्थळे आहेत: नांदूर मधमेश्वर नाशिक, लोणार सरोवर बुलढाणा आणि ठाणे खाडी मुंबई. महाराष्ट्राचे पहिले रामसर स्थळ नाशिकचे नांदूर मधमेश्वर आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न दुसरा. भारतातील पहिले AI आधारित तीर्थयात्रा नियंत्रण केंद्र कुठे स्थापन करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे तिरुमला, आंध्र प्रदेश. डिटेलमध्ये समजून घेऊ. भारतातील पहिले AI आधारित तीर्थयात्रा नियंत्रण केंद्र तिरुमला, आंध्र प्रदेश येथे स्थापन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी 25 सप्टेंबर 2025 रोजी तिरुमला येथील वैकुंठम क्यू कॉम्प्लेक्समध्ये या केंद्राचे उद्घाटन केले. हे केंद्र श्रद्धाळूंच्या गर्दीचे व्यवस्थापन, सुरक्षा आणि सायबर धोके ओळखण्यास सक्षम आहे. हे सिस्टीम दररोज 518 दशलक्ष इव्हेंट्सचे विश्लेषण करून 250 कोटी निर्णय घेते. नंतरचा प्रश्न. प्रश्न तिसरा. भारतीय वायुसेनेच्या MiG-21 सुपरसोनिक लढाऊ विमानाने किती वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे 62 वर्ष. स्पष्टीकरण समजून घेऊ. भारतीय वायुसेनेचे MiG-21 सुपरसोनिक लढाऊ विमान 1963 साली सेवेत दाखल झाले होते आणि 62 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर 26 सप्टेंबर 2025 रोजी औपचारिकपणे निवृत्त झाले. हे विमान भारताचे पहिले सुपरसोनिक लढाऊ विमान होते. MiG-21 विमान सोव्हिएत युनियनच्या मिकोयान गुरेविच कंपनीने तयार केले होते आणि त्याच्या आगमनाने वायुसेनेच्या सामर्थ्यात क्रांतिकारी बदल घडले. MiG-21 ने 1965 आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धात, 1999च्या कारगिल युद्धात तसेच 2019च्या बालाकोट हवाई हल्ल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. MiG-21च्या निवृत्तीनंतर त्याची जागा भारतीय स्वदेशी निर्मित तेजस लढाऊ विमान घेणार आहे. MiG-21ची शेवटची उड्डाण एअर चीफ मार्शल AP सिंग यांनी केली आणि चंदीगड एअरफोर्स स्टेशनवर त्याला सन्मानाने निरोप देण्यात आला. नेक्स्ट आहे प्रश्न चौथा. UNEP युवा पृथ्वी चॅम्पियन पुरस्कार 2025 ने कोणत्या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे जिनाली मोदी. सविस्तर समजून घेऊ. जिनाली मोदी यांना UNEP युवा पृथ्वी चॅम्पियन पुरस्कार 2025 में सन्मानित करण्यात आले आहे. त्या मुंबईच्या उद्योजिका आहेत आणि त्यांनी बेनोफी लेदर नावाचा स्टार्टअप स्थापन केला आहे. या स्टार्टअपने केळीच्या पिकांच्या कचऱ्याचा वापर करून पर्यावरणपूरक लेदर तयार करणं सुरू केले आहे, ज्यामुळे जलवापर, विषारी कचरा आणि कार्बन उत्सर्जन कमी होतो.
या नवकल्पनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळतात. UNEP युवा पृथ्वी चॅम्पियन पुरस्कार 2025ने भारताच्या जिनाली मोदी यांच्यासोबत केनियाच्या जोसेफ नगुथिरू आणि अमेरिकेच्या नोएमी फ्लोरेया यांनाही सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार पर्यावरण सुधारण्यासाठी टिकाऊ आणि अभिनव उपाय राबवणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. पुढचा प्रश्न 5. जागतिक रेबीज दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 28 सप्टेंबर. स्पष्टीकरण समजून घेऊ. जागतिक रेबीज दिवस दरवर्षी 28 सप्टेंबरला साजरा केला जातो, ज्याचा उद्देश रेबीजविषयी जनजागृती, प्राण्यांचे लसीकरण आणि रेबीज निर्मूलनासाठी समाजाला सक्रिय करणे हा आहे. 2007 मध्ये ग्लोबल अलायन्स फॉर रॅबिज कंट्रोल यांनी जागतिक पातळीवर सुरू केला व CDC आणि इतर संस्था त्यामध्ये सहकार्य करतात. 28 सप्टेंबर हा दिवस महान शास्त्रज्ञ लुई पास्चर यांच्या पुण्यतिथीनिमित्त साजरा करण्यासाठी निवडण्यात आला. लुई पास्चर यांनी पहिली रेबीज लस विकसित केली होती. 2025ची थीम आहे ॲक्ट नाऊ यू मी कम्युनिटी. नेक्स्ट आहे प्रश्न 6. किरण देसाईच्या कोणत्या कादंबरीला 2025 मध्ये बुकर प्राइजच्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळाले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी. स्पष्टीकरण पाहू. किरण देसाई यांच्या द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी या कादंबरीला 2025 साली बुकर प्राइजसाठी शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. याआधी किरण देसाई यांनी 2006 मध्ये द इनहेरिटन्स ऑफ लॉस या कादंबरीसाठी बुकर प्राइज जिंकला होता. बुकर प्राइज हा जगातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारांपैकी एक आहे, जो दरवर्षी इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांना दिला जातो. नंतरचा प्रश्न 7. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. डिटेलमध्ये समजून घेऊ. महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड आणि संशोधन वृत्ती वाढवण्यासाठी मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञानवारी योजना सुरू केली असून तिची घोषणा शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत तालुका, जिल्हा आणि राज्य अशा 3 स्तरांवर विज्ञान प्रदर्शनातून सर्वोत्तम विद्यार्थी निवडले जातील. तालुका स्तरावरील विद्यार्थ्यांना स्थानिक विज्ञान केंद्र भेट, जिल्हा स्तरावरील विद्यार्थ्यांना इस्रो भेट आणि राज्य स्तरावरील 51 विद्यार्थ्यांना नासा भेट दिली जाणार आहे. तसेच राज्यस्तरीय विजेत्यांना प्रयोगासाठी बक्षीस रक्कम वाढवून 51,000 रुपये करण्यात आली आहे. पूर्वी 5,000 रुपये होती. या योजनेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या विज्ञान संस्थांचा अनुभव घेता येईल आणि त्यांची नवीन शोध, प्रयोगशीलता व करिअर संधींविषयी जाणीव वाढेल. नेक्स्ट आहे प्रश्न 8. DRDOने पहिल्यांदा रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून कोणत्या मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे? योग्य उत्तर आहे अग्नी प्राईम मिसाईल. डिटेलमध्ये समजून घेऊ. पहिल्यांदा रेल्वे आधारित मोबाईल लॉन्चरवरून अग्नी प्राईम मिसाईलचे यशस्वी परीक्षण करण्यात आले. DRDOने ओडिशाच्या चांदीपूर येथील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 2000 किलोमीटर असून ही मिसाईल DRDOद्वारा विकसित करण्यात आली आहे. अग्नी प्राईम मिसाईल ही अग्नी मालिकेतील पुढील पिढीची मिसाईल आहे. पुढचा प्रश्न 9. 7वा फ्युचर फूड फोरम 2025 कुठे आयोजित करण्यात आला होता? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दुबई. स्पष्टीकरण समजून घेऊ. 7वा फ्युचर फूड फोरम सप्टेंबर 2025 मध्ये दुबई येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अन्न सुरक्षा, नवकल्पना, तंत्रज्ञान, शाश्वतता आणि जागतिक अन्न व्यापार यावर चर्चा करण्यात आली. शेवटचा प्रश्न 10. भारताने आत्तापर्यंत कितव्यांदा आशिया कप जिंकला आहे? योग्य उत्तर आहे 9. डिटेलमध्ये समजून घेऊ. भारताने 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबईत आशिया कप 2025च्या फायनल सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून आशिया कपचे 9वे विजेतेपद पटकावले आहे. या विजयामुळे भारताने आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजेतेपद मिळवण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. 2025च्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला 3 वेळा पराभूत केले, ज्यात फायनल सामनाही समाविष्ट आहे. यापूर्वी भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018, 2023 आणि 2025 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. आशिया कप 2025 बद्दल थोडक्यात समजून घेऊ. आशिया कप 2025ची ही 17वी आवृत्ती होती. याचे आयोजन दुबई, UAE मध्ये करण्यात आले होते.
एकूण 8 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत अभिषेक शर्मा याला प्लेयर ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले. तसेच त्याने या सिरीजमध्ये सर्वाधिक 314 धावा केल्या, तर कुलदीप यादव याने सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे, आशियाई क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष कोण आहेत? मोहसिन नकवी, जे की पाकिस्तानचे आहेत. आणि भारताने यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला होता. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.